नमस्कार मित्रांनो. इको क्लब्स फॉर मिशन लाईफ या अंतर्गत एक पेड माके नाम 3.0 यामध्ये आपल्याला शाळेचे जिओ टॅगिंग असलेले फोटो अपलोड करून शाळेचे प्रमाणपत्र मिळवायचे आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे प्रमाणपत्र आणि जिओ टॅगिंग केलेले फोटो यामध्ये कसे अपलोड करायचे याबाबत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. नमस्कार, मी सचिन. आपण पाहत आहात सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व हा यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचं क्रोम ब्राउझर ओपन करतोय. या ठिकाणी गुगल सर्च मध्ये इको क्लब असं सर्च करतोय. येणारा जो पहिला रिझल्ट आहे त्यामध्ये ती वेबसाईट आहे ecoclubs.education.gov.in. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इको क्लब्स फॉर मिशन लाईफची वेबसाईट आपणासमोरील याची डायरेक्ट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल. आणि या बाबतीत तुम्हाला काही शंका असतील तर त्यासाठी व्हॉट्सअपची ग्रुपची लिंक देखील त्यामध्ये असणार आहे. तिथून तुम्ही ग्रुप जॉईन करून त्यामध्ये समस्या समाधानासाठी जॉईन करू शकता. इथे आल्यानंतर लॉग इनला क्लिक करायचं आहे. इथे स्कूल लॉग इन म्हणायचं आहे. इथे UDIS नंबर टाकून आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपलं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे हे पाहिलं आहे. आणि या ठिकाणी आपलं लॉग इनची संपूर्ण प्रक्रिया आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. त्या पद्धतीनं आपलं जे काही लॉग इन क्रेडेन्शियल असतील त्याप्रमाणे लॉग इन क्रेडेन्शियल टाकून आपण इथे शेवटी जो काही कॅप्चा असेल त्या कॅप्चाला टाकायचा आहे आणि सबमिट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिटला क्लिक केल्यानंतर आपलं लॉग इन सक्सेसफुल होईल. आणि तुमच्या समोर जेव्हा तुम्ही मागील व्हिडिओप्रमाणे इको क्लबचं जे काही नोटिफिकेशन होतं ते अपलोड केल्यानंतर तुम्हाला एक पेड माके नाम 3.0 असा एक टॅब आलेला दिसेल. आणि जर समजा हा तुमच्याकडनं गेला असेल किंवा आलेला नसेल, समजा याला नो जर केला आपण आणि डॅशबोर्डवर आलो तर आपण इथे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथे या डॅशबोर्डवर जे आपण नोटिफिकेशन अपलोड केलं होतं ते या टॅबमधनं केलं होतं. आता हे नोटिफिकेशन आपलं अपलोड झालेलं आहे आणि आता आपल्याला एक पेड माके नामसाठी सर्टिफिकेट मिळवायचं आहे. आणि त्यासाठी इथे एक टॅब दिलेला आहे अपडेट एक पेड माके नाम 3.0 डिटेल्स. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि जशी आपण लॉग इन केल्या केल्या आपल्याला जी स्क्रीन येत होती ती स्क्रीन आपल्याला पुन्हा या समोर येईल. आणि इथे विचारलंय हॅव यू पार्टिसिपेटेड इन एक पेड माके नाम 3.0. तर आपण यामध्ये पार्टिसिपेट केलं आहे का असं विचारलं, करायचं आहे का असं विचारलंय. याला येस करायचं आहे. येस केल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या शाळेचं या ठिकाणी इन्फॉर्मेशन येईल, ज्याच्यामध्ये त्याचं नाव आहे, UDIS नंबर आहे, स्टेट या ठिकाणी दिलेला आहे. आता आपल्याला यामध्ये नंबर ऑफ प्लांट्स म्हणजे तुम्ही शाळेमध्ये एकूण किती झाडे लावली, किती रोपे लावली याची माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. आता समजा उदाहरणार्थ तुमच्या शाळेमध्ये एकूण विद्यार्थी संख्या असेल त्यानुसार तुम्ही ही संख्या या ठिकाणी अपडेट करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही इको क्लबचं जे कॅलेंडर तुम्ही बनवलंय किंवा या कार्यक्रमासाठी जितके काही झाडं तुमच्या मार्फत लावलेली असतील ती झाडांची संख्या तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. आता उदाहरणार्थ एक संख्या मी या ठिकाणी टाकतोय. त्यानंतर इथे ब्रीफ डिस्क्रिप्शन ऑफ इव्हेंट या कार्यक्रमासंदर्भात एक ब्रीफ डिस्क्रिप्शन आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. जे की कोणत्याही प्रकारातलं डिस्क्रिप्शन तुम्ही या ठिकाणी टाकू शकता ज्याची 50 वर्ड्स त्यामध्ये असतील. आणि डिस्क्रिप्शन आपल्याला सुचत नसेल तर आपण या डिस्क्रिप्शन मध्ये ChatGPT किंवा जेमिनाईचा वापर करून आपण सुंदर असे काही वाक्य यामध्ये कॉपी करून पेस्ट करू शकता. एक वाक्य मी या ठिकाणी टाकलेलं आहे. आपण आपल्याला सुचतील किंवा आपल्याला जसे आवडतील तसं त्या इव्हेंट बद्दल थोडक्यात माहिती त्या ठिकाणी द्यायची आहे. त्यानंतर डेट अँड टाइम आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. या कॅलेंडरला क्लिक करून आपण डेट आणि टाइम या ठिकाणावरून सिलेक्ट करू शकता. इथे पुढील रकान्यामध्ये आपल्याला वेळ सुद्धा टाकायची आहे की साधारणतः आपण कोणत्या वेळेमध्ये हा कार्यक्रम नियोजित केला होता. ती वेळ आणि या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे PM होतं की AM. आणि याला साईटला क्लिक करून ठेवायचं आहे. त्यानंतर ऑटोमॅटिक डेट अँड टाइम अपडेट होईल. त्यानंतर नंबर ऑफ पार्टिसिपंट्स म्हणजे या कार्यक्रमामध्ये सहभागी कोणकोणते व्यक्ती झाल्यात त्याचे एज ग्रुप वाईज आपल्याला या ठिकाणी संख्या टाकायची आहे. समजा 0 ते समजा एज वय 3 ते 8 मध्ये आपल्याला किती विद्यार्थ्यांनी किंवा किती मुलांनी यामध्ये सहभाग नोंदवलाय ती संख्या या ठिकाणी टाकायची आहे. 8 ते 11 मध्ये किती संख्या या ठिकाणी असणार आहे ती तुम्हाला टाकायची आहे. 11 ते 14 वयोगटामध्ये किती मुलांनी झाडं लावली आहे ती संख्या या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर 14
ते 18 यामध्ये किती मुलांनी झाडं लावलेली आहे आणि 18+ मध्ये किती एकूण झाडं लावलेली आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर इथे सिटीमध्ये तुमच्या शाळेचं नाव या ठिकाणी टाका. आपला शहरी भाग असेल तर आपल्या शहराचं नाव या ठिकाणी आपल्याला इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला जिओ टॅग असणारे कमीत कमी 10 फोटो या ठिकाणी अपलोड करायचे आहेत आणि कमीत कमी एक तरी आपल्याला फोटो यामध्ये अपलोड करावायचा आहे. त्यासाठी चूज फाईलला क्लिक करायचं आहे. चूज फाईलला क्लिक केल्यानंतर आपणासमोर आपण ज्या ठिकाणी फोटोग्राफ ठेवलेले आहेत ते फोटोचं फोल्डर ओपन करायचं आहे. ते फोटो सिलेक्ट करायचे आहेत आणि त्याला ओपन म्हणायचं आहे. समजा या ठिकाणी एक फोटो मी अपलोड करतोय. या ठिकाणी जिओ टॅगिंग असलेलाच फोटो असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी तुमचं मोबाईलवरून करत असाल तर मोबाईलमधील लोकेशन ऑन असलं पाहिजे किंवा डेस्कटॉप साईटवरून करत असाल तर इथे विचारेल की तुम्हाला लोकेशन घ्यायचं आहे का? तर ते लोकेशन या ठिकाणी घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं फोटो ॲड करायचे आहेत. आणखी काही इमेजेस ॲड करण्यासाठी पुन्हा चूज फाईलला क्लिक करायचं आहे. ज्या ठिकाणी तुम्ही फोटोग्राफ ठेवलेले आहेत ते फोटो सिलेक्ट करून ठेवायचे आहेत. याला ओपन करायचं आहे आणि ऑटोमॅटिकली ते फोटो या ठिकाणी ॲड झालेले आपल्याला दिसतील. त्यानंतर सदर कार्यक्रमाचा एक व्हिडिओ आपल्याला बनवायचा आहे. साधारणतः 3 व्हिडिओ आपण या ठिकाणी टाकू शकता आणि त्याची साईज साधारणतः 5 MB पर्यंत असायला हवी. चूज फाईलला क्लिक करतोय आणि जो काही व्हिडिओ आपण या ठिकाणी घेतलेला असेल त्या व्हिडिओला आपल्याला 5 MB साईज पर्यंत आणायचा आहे. व्हिडिओ कॉम्प्रेसर Google सर्च करून करा, साईज कमी करून घ्या आणि तो व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. अपलोडिंगसाठी थोडा वेळ जाऊ शकतो नेटवर्कच्या आपल्या स्पीडप्रमाणे. इथे व्हिडिओ आपल्याला आलेला दिसतोय आणि यानंतर सबमिट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिटला क्लिक केल्या आपलं एक पेड माँ के नाम डिटेल्स सबमिटेड सक्सेसफुल होईल आणि त्यानंतर लगेचच आपल्याला या ठिकाणी एक टॅब वाढलेला दिसतोय. एक पेड माँ के नाम 3.0 सर्टिफिकेट या ठिकाणी दिसतंय. या सर्टिफिकेटला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि अगदी काही वेळेमध्ये आपल्याला हे सर्टिफिकेट या ठिकाणी पाहायला भेटतंय. याला डाउनलोड ॲज इमेज करू शकता, डाउनलोड ॲज पर PDF करू शकता. आपण PDFमध्ये याला सेव्ह करून ठेवूया जेणेकरून आपल्याला त्याची चांगल्या प्रकारची प्रिंट काढता येईल आणि ती प्रिंट आपण या ठिकाणी पाहू शकता. अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या शाळेच्या नावासह ही प्रिंट भेटून जाईल आणि ती प्रिंट आपल्या शालेय दप्तरी आपल्याला जतन करून ठेवायची आहे. अशा पद्धतीनं आपल्याला या इको क्लब अंतर्गत एक पेड माँ के नाम 3.0 चं सर्टिफिकेट प्राप्त होईल आणि याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण याचं नोटिफिकेशन अपलोड कसं करायचं होतं आणि या कार्यक्रमाची यादी याच्यामध्ये कशी अपलोड करायची हे पाहिलंय. कुणी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओप्रमाणे आपल्याला इको क्लब्स फॉर मिशन लाईफमध्ये जे काही प्रोग्राम सेट करायचे आहेत ते त्या पद्धतीनं करायचे आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.